कोविडची संख्या मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये, पालघरमध्ये, रायगडमध्ये ह्या 4-5 क्लस्टर एरिया ऑफ महाराष्ट्र ज्याला म्हणता येईल, तिथे ह्या क्लस्टर्समध्ये वाढत आहे. साधारणपणे मुंबईची आजची पॉझिटिव्हिटीची जी पर्सेंटेज आहे ती 14% आहे. म्हणजे ती नक्कीच नोंद घेण्यासारखी आहे की 100 लोकांना तपासलं तर 14 लोक पॉझिटिव्ह निघत आहेत. आणि त्याच्या खालोखाल मग ठाणे आहे, पालघर आहे, तिथे पण 6%, 5%, 7% अशी पॉझिटिव्हिटी रेट आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट आहे हा विषय नक्कीच आम्ही त्यावर लक्ष ठेवूनच आहोत. पण दुसरी त्यातली बाजू जर बघितली तर एकूण जे काही पेशंट्स पॉझिटिव्ह आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या, त्यामधले किती टक्के लोक ॲडमिटेड आहेत, तर साधारण 2 to 3% लोक ॲडमिटेड आहेत आणि ते अत्यंत माइल्ड स्वरूपाने त्यांचा आजाराचं स्वरूप आहे. याचा एकच मुख्य आपण बोध घेतला पाहिजे की ओमायक्रॉन हाच आपल्या जिनॉम सिक्वेन्सिंगमधला व्हायरस आहे, जो काही त्या ठिकाणी BA4 आणि BA5 हे जे काही आपले सध्याचे या ठिकाणी जे काही व्हेरियंट आहे त्याच्यात 2-3-4 लोकांचं BA4, 5 अशा पद्धतीनं सापडले, पण हे ओमायक्रॉनचेच व्हेरियंट्स आहेत. त्यामुळे नवीन कुठला तरी व्हायरस आलेला आहे अशातला कुठलाही सध्या प्रकार नाही. नंबर 2, आता प्रिकॉशनच्या अनुषंगाने काय केलं पाहिजे, तर प्रिकॉशनमध्ये आपण हर घर दस्तक या सूचनेप्रमाणे आम्ही घरोघर जाऊन आशा वर्कर्स असतील, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असतील आणि आरोग्याची टीम असेल, आम्ही प्रत्येक घरी जाऊन या ठिकाणी वॅक्सिनेशनचं प्रमाण वाढवत आहोत. प्रामुख्याने जर सांगायचं म्हटलं तर सेकंड डोस ज्यांनी नाही घेतला आणि ज्यांचं 60+ एज आहे, सिनियर सिटीजन्स आहे, त्या लोकांनी गव्हर्मेंटच्या वतीनं फ्री ऑफ कॉस्ट आपण त्यांना प्रिकॉशनरी डोस देतो. ते ज्यांनी घेतलेले नाहीत त्यांनी घेतलेच पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही त्यांच्याकडून कार्यवाही करून घेत आहोत. त्याचबरोबर स्कूल्स सुरू झालेल्या असल्याकारणाने स्कूल्समध्ये सुद्धा वर्ष 12 ते 18 या वयोगटामध्ये आपल्याला वॅक्सिनेशन स्कूलमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जर केलेलं नसेल तर ते व्हावं या दृष्टिकोनातून त्यांच्या पॅरेंट्सला, स्कूल मॅनेजमेंटला, स्कूलच्या प्रिन्सिपलला सगळ्यांना आम्ही सूचित करत आहोत. आणि त्यामुळं मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनची सुद्धा पूर्ण काळजी घेण्याची त्या ठिकाणी कार्यवाही केली जात आहे. इन जनरल जसं वॅक्सिनेशनकडे आपलं लक्ष आहे त्याच दृष्टिकोनातून ओव्हरऑल आमच्या सूचना ह्या आहेतच की ज्या ज्या ठिकाणी क्लोज ठिकाणी किंवा जिथे जिथे असं आवश्यकता आहे त्या ठिकाणी निश्चित प्रकारे मास्क वापरण्याचं आम्ही अपील निश्चित प्रकारे केलेलं आहे. टेस्टिंगचं प्रमाण हे वाढलं पाहिजे. हा जो काही एक प्रोटोकॉल आहे या कम्युनिकेबल डिझीजचा, त्या संदर्भाने सुद्धा आपण पूर्ण टेस्टिंग्समध्ये वाढ होण्याची आवश्यकता ज्या ज्या ठिकाणी आहे, म्हणजे ह्या 5 जिल्ह्यांमध्ये तिथे आम्ही वाढवण्याचं काम करत आहोत. ज्या घरामध्ये एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह सापडला तर त्याचे क्लोज कॉन्टॅक्ट्स आणि डिस्टंट कॉन्टॅक्ट्स जे काही असतील, हे दोन्ही कॉन्टॅक्टचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असेल, टेस्टिंग असेल, या संदर्भातलं जे प्रोटोकॉल्स आहेत ते कामही निश्चित प्रकारे केलं जात आहे. सर, आज जालन्यामध्ये भाजपकडून आंदोलन केलं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की 229 कोटींची योजना जालन्याला दिली होती, मात्र गेल्या 2 वर्षापासून सगळं काम रखडलेलंच आहे आणि त्याच्यामुळे जालना अजूनही तहानलेलं आहे. नाही, एक नक्की आहे की मी जालनामध्ये जायकवाडी धरणातून आम्ही पाणी आणलं आहे आणि एक पक्कं स्रोत ज्याला म्हणू आपण, एक पक्का रिसोर्स पाण्याचा तिथे आहे. त्यामुळे पाण्याची कुठेही कमतरता नसणार अशा पद्धतीनं एका मोठ्या सोर्समधून आम्ही खूप मोठी योजना मी पूर्वी पालकमंत्री असताना मंजूर करून घेतलेली आहे आणि ती आता बऱ्यापैकी 95-96% पूर्णत्वाला आलेली आहे. यामध्ये एक नक्कीच आहे की 8 ते 10 दिवसांनी 8-10 दिवस सध्या रोटेशनला लागतात पाण्याला.
पाणी मुबलक म्हणजे मिळतं, पण ते 7-8 दिवसाच्या रोटेशनने मिळतं, ही वस्तुस्थिती आहे. या दृष्टीनं आपल्याला लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म अशा 2 गोष्टी आपण करण्याचं नियोजित केलेलं आहे. ज्यामध्ये शॉर्ट टर्ममध्ये काय झालं आहे की तिथे जवळजवळ 8 मोठ्या ESR ज्याला म्हणू आपण टाक्या, एलिव्हेटेड रिझर्वायर ज्याला म्हणतो आपण, तर या ESRमध्ये 8 पैकी 7 टाक्यांचं टेस्टिंग, पाणी टाकून टेस्टिंग करण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये काही छोट्या छोट्या त्रुटी आढळल्यात की कुठेतरी एखादा वॉल लिकेज आहे दिसतो किंवा वॉल नादुरुस्त झाल्याचं दिसतं, कुठे 1-2 टाकींमध्ये मायन्यूट लिकेज झाल्याचं दिसतं. तर या सगळ्या गोष्टी तत्परतेने दुरुस्त करून घेतल्या जातीलच. त्याचबरोबर हा झाला एक 8 पैकी 7 टाक्यांचं झालं आहे सुद्धा, आणि ते लवकरच 1-2-4 दिवसाच्या आत केलं जाईल. दुसरा विषय असा आहे की काही रोड क्रॉसिंगमध्ये 5 ठिकाणी रोड क्रॉसिंग करायचं आहे, जेणेकरून एक एरिया दुसऱ्या एरियाला जोडता येऊ शकतो. तर त्या रोड क्रॉसिंगच्या ज्या काही BNCच्या परवानग्या वगैरे त्या सगळ्या प्राप्त झालेल्या आहेत, त्या पूर्ण झाल्या असल्यामुळे त्याचीही कार्यवाही त्वरेने पूर्ण करून घेतली जाईल. तिसरा मुद्दा असा आहे की काही छोट्या छोट्या एरियामध्ये काही 100 फूट 50 फूट अशा पद्धतीचे काही पाईपलाईन्स राहिलेल्या आहेत, त्या पण पूर्ण केल्या जातील. तर ह्या 3 गोष्टींच्या अनुषंगाने कार्यवाही पूर्ण करून शॉर्ट टर्म प्लॅनिंगच्या अनुषंगाने हा जो कालावधी आहे 7-8 दिवसाचा, तो निश्चित प्रकारे 3 दिवसावर आणण्यात येईलच याची मला पूर्ण खात्री आहे. परंतु दररोज पाणी मिळावं इतकं मोठं कॅपॅसिटीची 70 MLD म्हणजे 70 मिलियन लिटर्स पर डे अशा म्हणजे 70 दशलक्ष लिटर पर डेची कॅपॅसिटीची मोठी पाईपलाईन आपण आणलेली आहे. त्याच्या लागणाऱ्या टाक्यासुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. फक्त त्यातला बॉटलनेक जो आहे तो आहे त्या ठिकाणी असलेलं शुद्धीकरण केंद्र. शुद्धीकरण केंद्र हे 24 MLDचं आहे, ते 48 MLDचं जर झालं तर दररोज कुठेही अखंडित पाणी आणि मुबलक पाणी दरडोई जे 150 लिटरच्या पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे, त्या पद्धतीचं पाणी जालने शहराच्या लोकांना मिळायला कुठलीही अडचण नाही. मी निश्चित प्रकारे ज्या काही सूचना समजा विरोधी पक्षनेत्यांनी दिल्या असतील तर त्या सूचना त्यांच्या भाषणातून त्यांनी दिलेला काही सल्ला या बाबतीतला सुद्धा आम्ही निश्चित प्रकारे एक सकारात्मक दृष्टिकोनातून तपासून घेऊन त्या बाबतीत अधिक तत्परतेने कार्यवाही करण्याचा प्रयत्न करतच आहोत. या निमित्ताने मला असं वाटतं की यामध्ये आपल्याला कुठलेही राजकारण करण्याचं काही कारण नाही. हिंदी में कहना चाहेंगे कि जिस तरह से कोविड के मामले बढ़ रहे हैं शहरी इलाके और ग्रामीण इलाके वस्तु कोविड के मामलों में निश्चित तौर पर बढ़ोतरी हुई है, हो रही है. रोज़ाना केसेस जो पहले कुछ हंड्रेड्स में आते थे, यानी 100, 200, 400, तो अभी थोड़ा 2000 के दरमियान 3000 के दरमियान आने लगे हैं. तो यह एक महाराष्ट्र का एक 5 ज़िलों का क्लस्टर हुआ है, जिसमें मुंबई, ठाणे, पुणे, पालघर और रायगढ़ यह ज़िले निश्चित प्रभावित हुए हैं. ख़ास तौर पर अगर देखा गया तो इसकी पॉजिटिविटी रेट मुंबई की 14% है, यानी करीबन 100 की टेस्टिंग की तो 14 लोग उसमें पॉजिटिव नज़र आ रहे हैं. तो इसका मतलब है कि यहाँ पर स्प्रेड हो रहा है. दूसरा एक पॉजिटिव केस उसमें एक हम ऐसा देख सकते हैं कि उसमें हॉस्पिटल एडमिशन का जो परसेंटेज है वो बहुत ही निग्लिजिबल है. इसका मतलब है कि एक माइल्ड तरीके का ये जो ओमाइक्रॉन का इम्पैक्ट है वो हमें निश्चित तौर पर नज़र आ रहा है. लेकिन संख्या बढ़ रही है, इसके लिए हम निश्चित तौर पर कुछ जो उपाय उसमें हम कर रहे हैं या कुछ उसमें जो डिसीजंस लिए हैं, उनमें सबसे इम्पॉर्टेंट डिसीजन है कि हर घर घर जाके घर घर दस्तक के माध्यम से एक अभियान जो है उसके माध्यम से आरोग्य के यानी स्वास्थ्य के सभी कर्मचारी जो लोग हैं घर पे जाके जिसने सेकेंड डोज नहीं ली है, जिसने प्रिकॉशनरी डोज नहीं ली है, जो 60 इयर्स के अबाव है, तो उनको हम डोज लेने के लिए निश्चित तौर पर काउंसलिंग कर रहे हैं, मना रहे हैं और उनको डोज लेने के लिए प्रवृत्त कर रहे हैं. रहा सवाल स्कूल्स अभी शुरू हो गए हैं, तो स्कूल्स के हद तक भी
बच्चों के सुरक्षितता के लिए हमें 12 to 18 ईयर्स का जो एज ग्रुप है, जो स्कूल गोइंग एज ग्रुप आता है, 11-12 तक आता है, तो निश्चित तौर पर इन सभी बच्चों के लिए जो वैक्सीनेशन का प्रोग्राम है उसका अमल होना ज़रूरी है। और इसलिए स्कूल मैनेजमेंट हो, प्रिंसिपल हो या उनके पेरेंट्स हो, उनको भी प्रॉपर काउंसलिंग करके इसमें हम ध्यान देने के लिए पूरी कोशिश कर रहे हैं। हमारा स्वास्थ्य विभाग इस काम के लिए पूरी तरह से लगा हुआ है। BA4 B5 को लेकर क्या स्थिति है महाराष्ट्र में भी? आज अगर देखा गया तो जो जीनोमिक सीक्वेंसिंग जिसके भी स्वैब्स भेजे गए हैं, तो ओमाइक्रॉन के सिवाय दूसरा कोई नया आया नहीं है। ये BA4 और BA5 इसी के वेरिएंट्स हैं, लेकिन इसका भी अगर हम इम्पैक्ट देखेंगे तो निश्चित तौर पर इन्फेक्टिविटी, जैसा भाई प्रसरण होने का थोड़ा गति है वो ज़्यादा है, लेकिन विरुलेंस जिसको बोलेंगे कि जिससे बहुत ज़्यादा गंभीरता बीमारी में हो सकती है क्या, तो उसमें निश्चित तौर पर वो नज़र नहीं आ रही है, क्योंकि एडमिशन की संख्या कम है, ICU में पेशेंट्स नहीं है, कोई भी वेंटिलेटर में बहुत ज़्यादा पेशेंट्स निश्चित तौर पर जिस प्रमाण में पॉजिटिव है उस प्रमाण के हद तक निश्चित तौर पर ICU में दिखाई नहीं दे रहे, वेंटिलेटर्स पे दिखाई नहीं दे रहे। छत्रपतींचा विचार म्हणजे